सर्वांना जय भीम. बहुजन संघटक पेजवरती ही जी लेक्चरची सिरीज चालू आहे त्यामध्ये आज सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट या विषयावरती मी बोलण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे. मी सिद्धार्थ शृंगारे, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक अभ्यासक आहे. CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. 2019ला ज्यावेळेस हा कायदा पारित झाला संसदेमध्ये, कायदा पारित झाल्यानंतर त्या विरोधामध्ये देशभरामध्ये मोठं आंदोलन पेटलं. जसं की मुस्लिम बांधवांनी शाहीनबागचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर शाहीनबागचं जे आंदोलन सुरू होतं, मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये ते आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन चालू असतानाच करोना व्हायरस भारतामध्ये आला आणि करोना पेशंट सापडल्यानंतर भारत हा आपण हे केलं, लॉकडाऊन लावला आणि लॉकडाऊन नंतर मात्र शाहीनबागचं आंदोलन थांबलं. आता 19ला हा जो कायदा आणला बीजेपी सरकारनं, परंतु त्याची अंमलबजावणी मोठा विरोध झाल्यामुळे झाली नाही. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट CAA आणि ह्या ॲक्टची अंमलबजावणी आत्ता लोकसभेचे इलेक्शन आलेले आहेत आणि आता काही दिवसापूर्वी बीजेपीच्या सरकारनं CAA लागू करत आहोत असं नोटिफिकेशन काढलेलं आहे. हा कायदा 2019चा जरी असेल पण त्याची अंमलबजावणी 2024ला झालेली आहे, सुरू केलेली आहे. आता हा जो कायदा आहे CAA संदर्भामध्ये आपण ऐकत असतो, हे नेमकी काय भानगड आहे? खूप साऱ्या लोकांना वाटतं की हे मुस्लिम विरोधी कायदा आहे, यामध्ये फक्त मुस्लिमांचा संदर्भ आहे, बाकीच्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, हा CAA कायदा हा सर्वांच्याच विरोधातला आहे. तर CAA कायदा काय म्हणतो बघा, भारतातील वेगवेगळ्या देशातून जर कोणत्याही नागरिकाला भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल, जर त्याला भारताचं सिटिझनशिप जर पाहिजे असेल, त्यासाठी भारत सरकारने काही केलेले कायदे आहेत. या अगोदर 19ला कायदा बनला, त्या अगोदर सुद्धा हजारो लोकांना म्हणजे बीजेपीचं सरकार असेल, काँग्रेस सरकार असेल, यांनी भारताचं नागरिकत्व दिलेलं आहे. मग हा CAA कायदा नसताना सुद्धा भारताचं नागरिकत्व जर एखाद्या व्यक्तीला द्यायचं असेल तर त्याची तरतूद ऑलरेडी आहे. 1955चा जो सिटिझनशिप ॲक्ट आहे, त्या 1955च्या सिटिझनशिप ॲक्टमध्ये याची स्पष्टपणे उल्लेख आहे. म्हणजे भारत सरकारनं आता जरी हा 19चा कायदा काढला असेल, पण या अगोदरही मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेस कुणाला हे व्हायचं असेल भारताचं नागरिकत्व, तर त्याला नागरिकत्व दिलं जायचं. हा कायदा आहे. तुम्ही गुगलवर टाकून हा डाउनलोड करू शकता, सिटिझनशिप ॲक्ट 1955. मग ऑलरेडी कोणालाही भारताचं नागरिकत्व देण्यासाठी ऑलरेडी द सिटिझनशिप ॲक्ट 1955 अवेलेबल असताना बीजेपी सरकारला हा नवीन कायदा का करावा लागला, याच्यामध्ये अमेंडमेंट का करावं लागलं? या कायद्यामध्ये हा जो 1955चा कायदा आहे, या 1955च्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेला आहे आणि जो अमेंडमेंट केलं हे हा कायदा, नवीन कायदा 2019चा द सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 तुम्ही पाहू शकता. आता ऑलरेडी 55चा कायदा आहे. 55चा कायदा असताना ऑलरेडी नागरिकत्व कोणत्याही व्यक्तीला, परदेशी नागरिकाला जर भारताचं नागरिकत्व द्यायचं असेल, त्याच्या काय टर्म्स अँड कंडिशन असतील याची ऑलरेडी तरतूद आहे. मग ऑलरेडी कायदा असताना नवीन कायद्याची काय गरज पडली, हा एक पहिला प्रश्न तयार होतो. हे जे अमेंडमेंट यांनी केलेले आहे, CAA जो ॲक्ट आणलेला आहे, यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता त्यांनी काय लिहिलेलं आहे. CAA कायद्यामध्ये एक्झॅक्ट काय आहे ज्याचा आपण लोक विरोध करत आहोत, हे समजून घेण्यासाठी मी सांगत आहे. म्हणजे भारताचं यांनी अमेंडमेंट काय केलेली आहे, मी अमेंडमेंट वाचून दाखवतो. प्रोव्हाइडेड दॅट एनी पर्सन बिलॉंगिंग टू हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारसी और ख्रिश्चन कम्युनिटी फ्रॉम अफगानिस्तान, बांग्लादेश और पाकिस्तान
हु इंटर टू इंडिया ऑन ऑर बिफोर 31st डे 2014च्या 31st अगोदर जे कोणी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून जे लोक भारतामध्ये आलेले आहेत ते कोणते? हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारसी और ख्रिश्चन यांना आम्ही भारताचं नागरिकत्व देऊ. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट काय म्हणतोय? बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या 3 देशातून जे लोक 31 डिसेंबर 2014च्या अगोदर भारतात आलेले आहेत त्यांना आम्ही भारताचं नागरिकत्व देऊ. परंतु ते कोणत्या धर्माचे असले पाहिजेत? तर ते एक तर हिंदू असले पाहिजेत, ते बुद्धिस्ट असले पाहिजेत, ते सिख असले पाहिजेत, ते जैन असले पाहिजेत, ते पारशी असले पाहिजेत किंवा ते ख्रिश्चन असले पाहिजेत. या 6 धर्माचे जर लोक अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून जर भारतात आले तर त्यांना आम्ही नागरिकत्व देऊ असा स्पष्ट उल्लेख या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये केलेला आहे. याचा दुसरा अर्थ होतो आम्ही मुसलमानांना देणार नाही. जर एखादा मुस्लिम व्यक्ती पाकिस्तानमधून आला त्याला देणार नाही, एखादा बांगलादेशातून मुस्लिम व्यक्ती आला त्याला देणार नाही, एखादा अफगाणिस्तानमधून मुस्लिम व्यक्ती आला त्याला देणार नाही. आता हा सरळ सरळ कायदा असा उल्लेख करतो. म्हणजे या 5-6 धर्माच्या लोकांना आम्ही भारताचं नागरिकत्व देऊ या 3 देशांमधल्या, परंतु तिथल्या मुसलमानांना आम्ही नागरिकत्व देणार नाही. आता हा बीजेपीनं कायदा हा नवीन जो आणला याचा सरळ उद्देश काय आहे? जर आपण ह्याच्यात बघितलं, हे ज्यावेळेस सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टची जी कमिटी बनली होती त्यामध्ये एक संविधान एक्सपर्ट आहेत कश्यप नावाचे, ज्यांचे की आपले संविधान नावाचं पुस्तक फेमस आहे, आपले पार्लमेंट नावाचं आवर कॉन्स्टिट्यूशन अँड आवर पार्लमेंट नावाचंही त्यांचं दुसरं पुस्तक आहे, फार फेमस आहे. नॅशनल बुक ट्रस्टनं ते पब्लिश केलेलं आहे भारत सरकारच्या. तर ते कश्यपांचं म्हणणं होतं की ह्या कायद्यामध्ये ह्या 6 धर्माचा उल्लेख करण्याऐवजी तुम्ही फक्त मायनॉरिटी शब्द टाका, म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातल्या मायनॉरिटींना आम्ही नागरिकत्व देऊ. मायनॉरिटी शब्द जर टाकला तर ते संविधानिक झालं असतं, परंतु कश्यपांचं ऐकलं नाही त्या कमिटीनं. कमिटीचे मेंबर होते कश्यप, पण त्यांचं ते ऐकलं नाही, संविधान एक्सपर्टचं ऐकलं नाही आणि यामध्ये सरळ सरळ धर्माचे उल्लेख त्यांनी केलेले आहेत. आता हा संविधानाच्या विरोधात कसा? भारतीय संविधान काय म्हणतं आहे? भारताचं संविधान, आम्ही ज्या शाहीनबागचे जे आंदोलन चालू होतं त्यावेळी सुद्धा मी हे संविधान घेऊन तिथं जायचो, कारण लोक संविधान वाचवलं पाहिजे म्हणतात पण संविधानच वाचत नाही. संविधानाला वाचवायचं नेमकं म्हणजे काय वाचवायचं? तर हा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट भारताच्या संविधानाच्या विरोधात कसा याचा पुरावा देतो. यामध्ये आर्टिकल 14 जे आहे संविधानामधलं आर्टिकल 14 आहे, राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यामुळे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही. बघा, कायद्यापुढं भारतातील कोणताही व्यक्ती हा समान आहे, समानतेचा कायदा आहे. हा संविधान आहे समानतेवर उभा आहे. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणतो नाही, आम्ही हिंदू, सिख, बुद्धिस्ट, जैन, पारशी, ख्रिश्चन यांना नागरिकत्व देऊ, मुसलमानांना देणार नाही. संविधान समानता सांगतं आर्टिकल 14. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हे संविधानाची समानता याला मान्य नाही. आर्टिकल 14 या ऍक्टला मान्य नाही. आर्टिकल 14चे उल्लंघन आहे, हा ऍक्ट उल्लंघन करतो. दुसरा आर्टिकल 15 भारतीय संविधानाचा आर्टिकल काय? राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. धर्मावरून भेदभाव करता येणार नाही. आर्टिकल 15 वंशावरून, जातीवरून, लिंगावरून किंवा जन्मस्थानावरून भेदभाव करता येणार नाही. संविधान सांगतं धर्मावरून भेदभाव करता येणार नाही. आर्टिकल 15. हा कायदा काय सांगतो? सीएए कायदा सांगतो ह्या 6 धर्माच्या लोकांना आम्ही नागरिकत्व देऊ, मुसलमानांना देणार नाही. धर्मावरून भेदभाव करतो.
आर्टिकल 15 हे सरळ सरळ धर्मावरून भेदभाव करतो. आर्टिकल 15 संविधानाचं सांगतंय की धर्मावरून भेदभाव करता येणार नाही. आणि आर्टिकल 15 हे मूलभूत अधिकार आहे. आर्टिकल 14 हे मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार एक असतो अधिकार, एक असतो मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार म्हणजे तो अधिकार ज्याचं उल्लंघन झालं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात जाऊ शकतो. जसं माझा भाषण करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे, हा मूलभूत अधिकार आहे. सभा घेण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, हा मूलभूत अधिकार आहे. याच्यावर जर उल्लंघन झालं तर मी डायरेक्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू शकतो. डिस्ट्रिक्ट कोर्टात किंवा लोकल कोर्टात जाण्याची गरज नाही. आर्टिकल 15 म्हणतंय कोणत्याही नागरिकासोबत, कोणत्याही व्यक्तीसोबत धर्मावरून भेदभाव होणार नाही. संविधान म्हणतंय भेदभाव होणार नाही. सीएए सांगतो कायदा धर्मावरून कायदा बनवलेला आहे की आम्ही त्या लोकांना नागरिकत्व देऊ जे हिंदू आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. पण आम्ही मुसलमानांना नागरिकत्व देणार नाही. हे सरळ सरळ हा कायदा आर्टिकल 15च्या विरोधात आहे. हा कायदा आर्टिकल 15च्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. मी आर्टिकल वाचून सांगतोय. आता आर्टिकल 14च्या विरोधात आहे, आर्टिकल 15च्या विरोधात आहे. त्यानंतर महत्वपूर्ण आहे आर्टिकल 51. 51 काय म्हणतंय? आर्टिकल 51 आहे हे आहे आपले मूलभूत कर्तव्य. म्हणजे आपले जे 51 क हे संविधानामधलं बघा, 51 क मध्ये आपले मूलभूत कर्तव्य आहेत. आता त्या मूलभूत कर्तव्यामध्ये पहिला काही महत्वपूर्ण कर्तव्य आहेत प्रत्येक नागरिकाचे, तुमचे, माझे आणि मोदीचे सुद्धा, या सरकारचे सुद्धा कर्तव्य आहेत. मूलभूत काय कर्तव्य आहेत? भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता. कायदा सीएए कायदा म्हणतो मुसलमानांना आम्ही नागरिकत्व देणार नाही, बाकीच्यांना देणार. हा सरळ सरळ भेदभाव आहे. संविधान काय सांगतंय? कर्तव्य काय आहे? देशाची एकता, अखंडता. प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे की देशाची एकता आणि अखंडता तेवढ ठेवणं, ती राखली पाहिजे आपण. हा सीएए कायदा या देशाची एकता आणि अखंडता तोडून टाकतो. मी बंद करतो. हा आर्टिकल 51च्या विरोधातला कायदा आहे. त्यानंतर कर्तव्य काय महत्वाचं बघा संविधानामधलं. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. बघा, भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे. संविधान काय म्हणतंय? ब्रदरहूड, बंधुभाव वाढला पाहिजे. कुणामध्ये? सर्व भारतीय लोकांमध्ये. सिटिझनशिप अमेंडमेंट काय म्हणतो? नाही, हिंदू, शीख, बुद्धिस्ट, जैन यांच्यामध्ये वाढणार, मुसलमानांसोबत बंधुभाव वाढणार नाही. हे आर्टिकल 51चे उल्लेखन आहे. सांगण्याचा उद्देश आहे की हा जो कायदा आहे सीएए, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट, हा भारताच्या संविधानाच्या विरोधातला कायदा आहे. आर्टिकल 14च्या विरोधातला आहे, आर्टिकल 15च्या विरोधातला आहे, आर्टिकल 51च्या विरोधातला आहे. आणि हे सरळ मी संविधानातले कलम, आर्टिकल वाचून दाखवून सांगत आहे की हे सरळ सरळ कायदे हे संविधानाच्या विरोधातले आहेत. कोणकोणत्या आर्टिकलच्या विरोधातले आहेत? आता सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा का आणला गेला, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण बीजेपीला आणि आरएसएसला या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे. धार्मिक ध्रुवीकरण म्हणजे काय? की हिंदू वर्सेस मुसलमान असं वातावरण तयार करायचं आहे निवडणूक जिंकण्यासाठी. कारण त्यांना पाकिस्तानमधल्या हिंदूंची काळजी आहे, अफगाणिस्तानमधल्या हिंदूंची काळजी आहे, बांगलादेशामधल्या हिंदूंची काळजी, असं कायदा सांगतो. काय मग भारतातल्या हिंदूंची काळजी नाही का? एससी तुमच्या नजरेमध्ये हिंदू आहेत, सरकारच्या नजरेमध्ये. एसटी सरकारच्या नजरेमध्ये हिंदू आहेत, ओबीसी हिंदू आहेत, मराठा हिंदू आहेत. माझा प्रश्न आहे, ओबीसी लोक भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणतायत की आमची जनगणना करा, जातीन्याय जनगणना करा. सगळे ओबीसी हिंदूच आहेत ना. मग ओबीसी हिंदू असताना सुद्धा तुम्ही हिंदूंचं का ऐकत नाही? म्हणजे तुम्हाला बांगलादेशातल्या हिंदूंची काळजी आहे, पाकिस्तानमधल्या हिंदूंची काळजी आहे,
अफगाणिस्तानमधल्या हिंदूंची काळजी आहे, पण भारतातल्या हिंदूंची काळजी नाही. ओबीसी जर तुमच्या नजरेमध्ये हिंदू आहेत, नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी आहेत, ते लिहायचं जातीनं. नरेंद्र मोदी जर ओबीसी आहे तर ओबीसीची जाती न्याय जनगणना का नाही केली? या देशामध्ये जनावरांची गिनती होते, पक्ष्यांची गिनती होते. त्या सोलापूर जवळ एक माळढोक अभयारण्य आहे, माळढोक पक्षासाठी, आणि 2 लाख हेक्टर जमीन रिझर्व आहे आणि 17 माळढोक आहेत फक्त तिथं. म्हणजे एका माळढोकाला 17,000 एकर जमीन यायला लागली. या देशामध्ये पक्ष्यांसाठी जमिनी राखीव आहेत, माणसासाठी नाही. जनावरांसाठी जमिनी राखीव आहेत, वाघांसाठी जमिनी राखीव आहेत, हरणांसाठी राखीव आहेत, मोरांसाठी आहेत, माणसासाठी नाही. अरे ओबीसी लोक आमची जातीनिहाय जनगणना करा म्हणून बोंबलत आहेत मागच्या 50 वर्ष झालं, 60 वर्ष झालं, परंतु तुम्ही ते न करता तिकडल्याची काळजी असल्यासारखं दाखवता. हे सरळ सरळ हे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा मामला आहे. आता यानंतर सरकारचं म्हणणं आहे की आम्ही एनआरसी नाही करणार, आम्ही एनपीआर नाही करणार. तो फक्त इथल्या पुरता मर्यादित होता, आसाम पुरता मर्यादित होता. आसाममध्ये तुम्ही जर बघितलं, आसाममध्ये जी एनआरसी केली त्यांनी, त्या एनआरसी केल्यानंतर किती विदेशी लोक सापडावेत? 19,38,000 लोक विदेशी सापडले. आसाममध्ये 19,38,000 विदेशी लोक सापडले. त्यापैकी मुसलमान फक्त 5 लाख आहेत. मुसलमान फक्त 5 लाख आहेत. 14,38,000 लोक हिंदू आहेत. बघा एनआरसी मध्ये काय कराय, हे म्हणताय की आम्ही एनआरसी देशभरात नाही करणार, फक्त तो आसाम पुरता मर्यादित मुद्दा आहे. परंतु तिथं जे लोकांची विदेशी लोक सापडत आहेत त्यांची संख्या जर बघितली, हे हिंदू आणि मुसलमानापेक्षा बाकीच्या लोकांची संख्या जास्त सापडत आहे. तर सरळ सरळ अर्थ निघतो की सरकारला काय करायचं आहे. सरकारला मध्यंतरी तर 2019ला ज्यावेळेस हे सगळं आंदोलन सुरू होतं, सरकारनं डिटेन्शन कॅम्प बनवली होती. ज्या लोकांकडे भारतीय असल्याचा पुरावा सापडणार नाही त्यांना डिटेन करून ते डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवत होते. आता सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हे करणार नाही. आता हे तोंडी झालं. लिखित काय हे बघाय, द सिटिझनशिप रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन अँड इश्यू ऑफ नॅशनल आयडेंटिटी कार्ड्स रूल 2003. 2024ला रूल्स त्यांनी काय बनवलेले आहेत, 2009ला त्यांनी काय रूल्स बनवलेले आहेत, आणि हे 2003चा अटल बिहारीचं सरकार असताना त्यांनी काही रूल बनवले होते एनआरसी साठी आणि एनपीआर साठी. ते म्हणतात आम्ही एनआरसी करणार नाही, आणि एनआरसी साठी 2003लाच रूल बनवले विदाऊट डिबेट अँड डिस्कशन. हे रूल्स आहेत माझ्याकडे 2003चे, आणि रूल्स मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे, पॉप्युलेशन रजिस्टरचा उल्लेख आहे आणि एनआरसीचा उल्लेख आहे या रूल्स मध्ये. म्हणजे सरकार जरी म्हणत असेल तर त्यांनी काही जे कायदे करून ठेवलेले आहेत हे कायदे सरळ सरळ लोकांना जेलमध्ये पाठवण्याच्या, डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्याचा कार्यक्रम आहे. आता ह्या रूल्स मध्ये रूल नंबर 4 वाचून दाखवतो. द सेंट्रल गव्हर्नर मे बाय अन ऑर्डर इश्यू इन दिस रिगार्ड डिसाइड अ डेट बाय व्हिच द पॉप्युलेशन रजिस्टर शॅल बी प्रिपेअर्ड by collecting information relating to all persons who are as usually residing within the jurisdiction of local register. केंद्र सरकार एका आदेशानं एनआरसी करायला सांगू शकतं, डायरेक्ट एकाच आदेशानुसार. हे रूल आहे 2003चा. आणि एनआरसी ज्यावेळेस करण्यात येणार आहे, एनआरसी मध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारतात, हे प्रश्नाची यादी दिलेली आहे. हे बघा, हे त्यांना तुम्हाला 12 प्रश्न विचारणार आहे, आणि 12 प्रश्नामध्ये काय विचारणार आहेत, तुम्हाला नेम विचारणार आहेत, तुम्हाला फादर नेम विचारणार आहेत, तुम्हाला मदर नेम विचारणार आहेत, सेक्स विचारणार आहेत, डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेन्शियल ॲड्रेस, मरायटल स्टेटस, विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, आणि त्याच्यानंतर 10व्या नंबरचा जो मुद्दा आहे महत्वाचा आहे ते विचारणार आहे, डेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन. डेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ सिटीजन. आता ही माझ्याकडे बी नाही तारीख, तुमच्याकडे कुणाकडे आहे का? तुम्ही भारताचे नागरिक असल्याची तुमच्याकडे तारीख आहे का? कोणत्या दिवशी तुम्ही भारताचे नागरिक झालात अशी काही तारीख आहे का? माहिती विचारणार आहे ती. यांनी असा रूल्स बनवलेले आहेत. बरं, त्याच्यानंतरचा 11वा मुद्दा आहे सिरियल नंबर ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे फक्त सीएएचा मॅटर नाहीये, एनपीआर करणार आणि एनपीआर नंतर एनआरसी करणार.
NPR मध्ये नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, म्हणजे नॅशनल एक रजिस्टर बनवणार आणि भारतातल्या पॉप्युलेशनची माहिती घेणार, त्या माहितीमध्ये ह्या सगळ्या माहिती विचारणार पॉप्युलेशनला. आता हे पॉप्युलेशनची सगळी जर माहिती घ्यायला लागलीत हे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन विचारायला लागले, तुम्ही भारताचे नागरिक कोणत्या तारखेला झालात आणि भारताचे नागरिक झालात याचा पुरावा काय, तुमचा त्याचा सिरियल नंबर काय, हे स्पष्टपणे उल्लेख आहे. हे रूल्स 2003 नागरिकत्वाचे जे रूल्स आहेत अटल बिहारीच्या काळामध्ये पारित झालेले आहेत विदाउट डिबेट अँड डिस्कशन. आता पुढचा मुद्दा काय, यामध्ये रूल्स महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे बीजेपी जे प्रोपोगंडा करत आहे लोकांच्या विरोधात नाही, लोकांच्या विरोधात नाही. फॉर द पर्पज ऑफ प्रिपरेशन अँड इन्क्लुजन इन द लोकल रजिस्टर ऑफ इंडियन सिटीजन्स, द पर्टिक्युलर्स कलेक्टेड बाय every family and individual in the population register shall be verified and scrutinized by the local registrar. अमित शहा म्हणतात जी माहिती गोळा केली जाणार आहे ती व्हेरीफाय केली जाणार नाही. रूल म्हणतात पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये जी काही माहिती गोळा केली जाणार आहे ती व्हेरीफाईड अँड स्क्रुटिनाइज्ड, ती व्हेरीफाय केली जाणार आहे, ती स्क्रुटिनाइज केली जाणार आहे. सरळ सरळ लिहिलेलं आहे, ही जी काही माहिती आहे ती व्हेरीफाय केली जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडे माहिती विचारली जाणार आहे, तुम्ही जर डाऊटफुल वाटत असाल तर ती व्हेरीफाय केली जाणार आहे. सरकार म्हणतं आम्ही माहिती व्हेरीफाय नाही करणार, रूल्स सांगतात माहिती व्हेरीफाय केली जाणार. तोंडी सांगतात ते आम्ही व्हेरीफाय करणार नाही, लिखित मध्ये त्यांनी ठरवलंय व्हेरीफाय करायचं, हे पुरावा सांगतोय मी. पुढे ड्युरिंग द व्हेरिफिकेशन प्रोसेस, बघा व्हेरिफिकेशन प्रोसेस काय होणार बघा. ड्युरिंग द व्हेरिफिकेशन प्रोसेस पर्टिक्युलर्स ऑफ सच इंडिव्हिज्युअल्स हुज सिटीजनशिप इज डाउटफुल शॅल बी इंटर्ड बाय लोकल रजिस्ट्रार विथ अप्रोप्रिएट रिमार्क. जर व्हेरीफाय करताना एखाद्या नागरिकत्वाची वाटलं की हा भारताचा नागरिक नाही तर तसा रिमार्क लिहिला जाणार. हे रूल मध्ये लिहिलेलं आहे. मला सांगा, तुम्हाला प्रश्न विचारला तुमचा या देशाचे तुम्ही नागरिक झालात ती तारीख सांगा आणि या देशाचे नागरिक झालात तो सिरियल नंबर सांगा, तो आपल्याकडे आहे का कोणाकडं? नाहीये. मग हे विचारलं जाणार, तिथं अप्रोप्रिएट रिमार्क लिहिले जाणार. हे सरकारचं बघा, अप्रोप्रिएट रिमार्क लिहिले जाणार. अरे आजच्या पिढींचे तुम्हाला पुरावे सापडतील, आमच्या आजोबाचे कसे सापडणार आहे? जे शिकलेले लोक नाहीत त्यांचे कसे पुरावे सापडणार? ज्यांच्या तारखाच नाहीत त्यांचे काय सापडले जाणार आहेत? त्या सरळ सरळ यांनी लिहिलेले आहेत, रूल बनविलेले आहेत की हे सगळं व्हेरीफाय केलं जाणार आहे आणि अप्रोप्रिएट रिमार्क केले जाणार आहेत. आता जिथं सापडले जातात, समजा ज्याचे नागरिकत्व ज्याच्याकडे भारतामधला रहिवासी आहे याचा जर पुरावा नसेल. आता मला सांगा, भारतामध्ये भटके मुक्तांची संख्या आहे 12 करोड. भटके मुक्तांकडे राशन कार्ड नाही, कितीतरी करोड लोकांकडे राशन कार्ड नाही, करोड लोकांकडे आय कार्ड नाही, आधार कार्ड नाही, इलेक्शनचं कार्ड नाही, मतदानचं कार्ड नाही. अरे त्या लोकांना तुम्ही म्हणणार तुम्ही भारताचे नागरिक असल्याचा काय पुरावा द्यायचा? त्यांनी भटक्या मुक्तातल्या करोड लोक तर काहीच पुरावा देऊ शकणार नाहीत, त्यांच्याकडे पुरावाच नाही, काही कागदच नाही. आणि इथं तर स्पष्ट लिहिलंय की तुमच्याकडे पुरावा द्यावा लागेल तुम्हाला, आणि पुरावा नसेल तर तुम्ही भारताचे नागरिक मानले जाणार नाही. म्हणजे भारतातल्याच लोकांना विदेशी ठरवायचा कार्यक्रम आहे. आणि अप्रोप्रिएट रिमार्क लिहिला जाणार आहे, ज्याची डाऊटफुल सिटीजनशिप आहे, ज्याच्याकडे पुरावा नाही. समजा एखादा भटका मुक्तातला माणूस सापडला, त्याच्याकडे जर पुरावा नाही सापडला, हे रिमार्क लिहिणार हा विदेशी आहे वाटतं, हा बांगलादेशातून आला, हा पाकिस्तानमधून आला, कोणत्या तरी वेगळ्या देशातून आला. आणि मग विदेशी जर माणूस सापडला तर काय, तर त्याची सुद्धा हे आहे. बघा एक कायदा आहे, द फॉरेनर्स ऍक्ट 1946. हा कायदा आहे, तुम्ही PDF बघू शकता गुगलवर टाकून. द फॉरेनर्स ऍक्ट 1946. समजा एखादा विदेशी नागरिक जर सापडला भारतामध्ये तर त्याचं काय केलं जातं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे G मध्ये उल्लेख आहे, शॅल बी अरेस्टेड अँड डिटेन्ड ऑर कन्फाइंड. G मध्ये उल्लेख. जर एखादा, हे जे फॉरेनर ऍक्ट आहे 1946चा, जर एखादा विदेशी व्यक्ती भारतात सापडला तर त्याचं काय करायचं
तर त्याचं काय करायचं, तर सरळ उल्लेख आहे, त्याला डिटेन करायचं आणि अरेस्ट करायचं. सीएए कायदा हा कायदा नाही फक्त, हे भारतातल्या लोकांना जे या देशाचे आहेत, या देशाचे मूळचे रहिवासी आहेत, हा देश आमचा आहे, तुम्ही विदेशी लोक आहात. जर तुम्हाला सीएए करायचं आहे, तुम्हाला जर एनआरसी करायचं आहे, तुम्हाला एनपीआर जर करायचं आहे, तर तुम्ही आमच्या डीएनए बघा ना, आमचं रक्त घ्या आणि आमच्या रक्तात बघा आमचा भारताचा डीएनए आहे का विदेशातला डीएनए आहे. अरे तुम्हा लोकांचा डीएनए, अप्पर कास्टचा डीएनए, ब्राह्मणांचा डीएनए, हा डीएनए तर युरोपियन लोकांशी मिळतो तुमचा. आणि माझं नाही म्हणणं, मोठमोठ्या डीएनए एक्सपर्टांचं म्हणणं आहे की तुमचा डीएनए भारताच्या लोकांशी मिळतच नाही. तुम्ही विदेशी असून भारतातल्या लोकांना म्हणणार का? आमच्याकडे पुरावे मागणार? माझा नरेंद्र मोदीला सवाल आहे, तुमच्या आईचा जन्म दाखला आहे का? नरेंद्र मोदीच्या आईचा आहे का जन्म दाखला? आणि मग आईची काय विदेशी मानावीची का नरेंद्र मोदींची आई? हे सरळ सरळ भारतामध्ये जनगणना ज्यावेळेस होते, जनगणनेमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जातात. जनगणनेमध्ये डाटा गोळा केला जातो. मग डाटा गोळा केला जातो, डाटा गोळा केल्यानंतर तो डाटा असतो, त्याच्या व्यतिरिक्त हा जो कायदा आहे, द रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ ऍक्ट 1969, या कायद्यामध्ये सुद्धा भारतातल्या जन्माची नोंद केली जाते. 1969 हा कायदा झाला. आता मला सांगा, 1969 जर कायदा झालाय, जन्माची नोंद झाली पाहिजे आणि मृत्यूची नोंद झाली पाहिजे, हा कायदाच 1969 आहे. हे बघा माझ्याकडे त्याची पीडीएफ आहे. मग जन्माची नोंद, मृत्यूची नोंद जर 1969 कायदा झालेला, याचा अर्थ आहे 1969 असा कायदाच नव्हता. त्याच्या अगोदरच्या लोकांची मृत्यूची नोंद नसू शकते, जन्माची नोंद कायद्यानेच नव्हतं ना, बंधनकारक नव्हतं. त्यामुळे सरकारकडे कुणी जन्माची नोंद केली पाहिजे, मृत्यूची नोंद केली पाहिजे, याचं कोणतं बंधनच नव्हतं. कायदा जर 1969 झालेला आहे, हा भारत सरकारचा कायदा आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की ज्या प्रकारे सीएए असेल, एनआरसी असेल, एनपीआर असेल, सीएए सध्या त्यांनी लागू केलेला आहे. या सीएएचा सरळ सरळ अर्थ होतो, हे सीएए संविधानाच्या विरोधात आहे, पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ होतो, सीएए जो कायदा आहे, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट, हा भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे आणि हे धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी आहे. सरळ सरळ असा कायदा करता येत नाही. या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात काही लोक गेलेले आहेत. सुप्रीम कोर्ट ठरवेल या संदर्भामध्ये ठोस भूमिका, कारण कोणत्याही व्यक्तीला धर्मानुसार त्याच्यासोबत भेदभाव करता येत नाही, हे बीजेपी सरकार करत आहे. तर ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत. सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा आर्टिकल 14च्या विरोधात आहे. सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा आर्टिकल 15च्या विरोधात आहे. सीएए कायदा हा आर्टिकल 51 च्या विरोधात आहे. हे याचं उल्लंघन करतो आणि देशामध्ये धर्माच्या नावावर तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे. ह्या धर्माच्याच लोकांना आम्ही नागरिकत्व देणार, बाकीच्यांना देणार नाही. हे सरळ सरळ ही संविधानाच्या विरोधातला कायदा आहे. आणि यांनी आसाममध्ये जे डिटेन्शन कॅम्प बनवले, यांचा प्लान आहे की देशभरामध्ये, त्यांनी देशभरातच, तसं तर लॉकडाऊनच्या अगोदर जर बघितलं, देशभरात बेंगलोरला डिटेन्शन कॅम्प होता, मुंबईच्या जवळ डिटेन्शन कॅम्प बनवला होते. आणि एनआरसी करणार, एनपीआर करणार, एनपीआर नंतर एनआरसी करणार. अगोदर नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर बनवणार, म्हणजे एनपीआर, सगळी माहिती गोळा केली जाणार. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर एनआरसी होणार, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, जे भारताचे नागरिक आहेत त्यांचं रजिस्टर, ते एनआरसी होणार. या सगळ्या बाबी बीजेपीच्या अजेंड्यावरच्या चालू आहेत. आणि हा फक्त कायदा मुसलमानाच्या विरोधातला नाही, तर हा कायदा भारतातील एससी, एसटी, ओबीसी आणि बहुजनांच्या विरोधातला हा कायदा आहे. कारण सरळ सरळ माझं म्हणणं आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे या देशाचे नागरिक असल्याचे रजिस्ट्रेशन नंबर मागणार आहेत, तसा त्यांनी रूल बनवलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर नाही तर त्याचा सिरियल नंबर मागितला जाणार आहे, त्याची तारीख मागितली जाणार आहे, लिखित स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. आणि जर ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विदेशी घोषित होणार आहात. आणि जर तुम्ही विदेशी घोषित झाला तर तुम्हाला डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवणार आहे.
हा सगळा कार्यक्रम फक्त मुसलमानांच्या विरोधात नाही, तर इथल्याच लोकांना ज्यांच्याकडे कागद नाहीत सापडणार, ज्यांच्या नोंदी नाहीत सापडणार, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा हा सरकारचा कार्यक्रम आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते उघडकीस आणलं पाहिजे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.